नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार बायोग्राफी हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मराठी दूरचित्रवाणी आणि चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते शशांक केतकर. शशांक केतकर हे आजच्या घडीला मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय, सुसंस्कृत आणि चॉकलेट बॉय इमेज असलेले अभिनेते म्हणून ओळखले जातात. होणार सून मी या घरची या मालिकेतील श्री या पात्राने त्यांना महाराष्ट्राच्या घराघरात पोचवले. जन्म 15 सप्टेंबर 1985 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण मुख्यत्वे ठाण्यात झाले. शशांक यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यात झाले. त्यानंतर त्यांनी मास्टर्स इंजिनिअरिंगचे शिक्षण ऑस्ट्रेलियातून पूर्ण केले. ते नॅशनल लेवल स्विमर देखील राहिले आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असतानाच त्यांची ओढ नाटकाकडे आणि अभिनयाकडे वाढली. त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा धाडसी निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर शशांक यांनी प्रायोगिक नाटकातून कामाला सुरुवात केली. 2012 मध्ये स्टार प्रवाहावरील सुवासिनी या मालिकेतून त्यांनी मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले. या मालिकेतील त्यांच्या कामाची दखल घेतली गेली. 2013 मध्ये झी मराठीवर सुरू झालेली होणार सून मी या घरची ही मालिका शशांक यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरली. श्रीची लोकप्रियता. तेजश्री प्रधान जान्हवी सोबत त्यांची जोडी तुफान गाजली. श्रीरंग गोखले उर्फ श्री हे पात्र त्यांची इतकं जिवंत केलं की महाराष्ट्रातील प्रत्येक आईला आपल्या मुलीसाठी श्रीसारखा जावई हवा होता. काहीही हा श्री, हा संवाद आणि मालिकेचे शीर्षगीत आजही लोकांच्या ओठांवर आहे. या मालिकेने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले आणि त्यांना आघाडीचा अभिनेता बनवले. होणार सून नंतर शशांक यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी एकापाठोपाठ एक दर्जेदार मालिका केल्या. शशांक केतकर हे केवळ टेलिव्हिजनपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांनी रंगभूमी आणि मोठ्या पडद्यावरही आपली छाप पाडली. मुरांबा मालिकेतील शशांक केतकर यांनी अक्षय मुकदम नावाच्या एका समजूतदार, श्रीमंत आणि कुटुंबावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तरुण उद्योजकाची भूमिका साकारली आहे. अक्षय हा मुकदम कुटुंबाचा मुख्य कणा आहे. तो दिसायला अत्यंत हँडसम, सुशिक्षित आणि तितकाच कौटुंबिक मूल्यांना जपणारा दाखवला आहे. शशांकची चॉकलेट बॉय आणि फॅमिली मॅन ही इमेज या पात्राला तंतोतंत लागू पडते. अक्षयच्या पात्राभोवती या मालिकेची मुख्य कथा फिरते. कथेमध्ये लव्ह ट्रायंगल पाहायला मिळतो, ज्यामध्ये अक्षय दोन वेगवेगळ्या स्वभावांच्या मुलींच्या प्रेमामध्ये अडकलेला असतो. रमा आणि रेवा यांच्यातील दुवा. अक्षयचे लग्न परिस्थितीमुळे रमा शिवानी मुंडलेकर या साध्या मध्यमवर्गीय आणि सुसंस्कृत मुलीशी होते, पण दुसरीकडे तिचीच मैत्रीण रेवा निशानी बोरुले ही देखील अक्षयच्या आयुष्यात असते. सुरुवातीला अनेक गैरसमज असूनही अक्षय रमाचा आदर करतो. तिच्या साधेपणाच्या आणि चांगुलपणाच्या तो हळूहळू प्रेमात पडतो. एक नवरा म्हणून तो रमाला प्रत्येक संकटात साथ देतो. तिला तिच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि शिकण्यासाठी पाठबळ देतो. शशांक केतकर यांनी अक्षय हे पात्र अत्यंत प्रगल्भतेने पडद्यावर साकारले आहे. मालिकेत अक्षयचा बिझनेसमन लूक खूप चर्चेत राहिला. त्याचे फॉर्मल शर्ट्स, कोट, कपाळावर पडणारे केस आणि त्याचा चष्मा यामुळे त्याला एक वेगळाच क्लासिक लूक मिळाला आहे, जो प्रेक्षकांना, विशेषतः महिला वर्गाला खूप आवडतो. जेव्हा कुटुंबात वाद होतात किंवा रमावर अन्याय होतो, तेव्हा अक्षय ज्या संयमाने परिस्थिती हाताळतो ते शशांकने आपल्या डोळ्यातील भाव आणि आवाजातील चढ उताराने उत्तम रीतीने दाखवले आहे. राग, प्रेम आणि असह्यता या तिन्ही भावना तो सहजतेने व्यक्त करतो. शशांक केतकरच्या मुख्य भूमिकेमुळे मुरांबा मालिकेची दुपारी प्रक्षेपित होऊनही TRPमध्ये नेहमीच चांगली कामगिरी राहिली आहे. दुपारी 2 वाजताच्या स्लॉटमध्ये या मालिकेने अनेक मोठे रेकॉर्ड्स केले आहेत. पूर्णविराम. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील प्रायोगिक नाटक गोष्ट तशी गमतीची, लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्यासोबतचे हे नाटक प्रचंड गाजले. याचे देश विदेशात शेकडो प्रयोग झाले. कुसुमाग्रज आणि मी,
साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम नाट्याविष्कार. शशांक केतकर यांचा विवाह प्रियंका ढवळे यांच्याशी 2017मध्ये झाला. प्रियंका या व्यवसायाने वकील आहेत. त्यांना रुजुल नावाचा एक गोड मुलगा आहे. शशांक अनेकदा सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे, मुलासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. तुम्हाला मुरंबा मालिकेतील अक्षयची भूमिका कशी वाटते आणि अक्षय रमाची जोडी तुम्हाला आवडते का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांच्या रंजक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.